महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. आपल्यासोबत आहेत तिवसा मतदार क्षेत्रातील आमदार यशोमतीजी ठाकूर. त्यांच्याकडे जाणून घेऊया एक आपला जो प्रवास आहे पूर्ण विदर्भातून आणि कदाचित मराठवाड्यातून सुद्धा एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून आपण आमदार म्हणून जिंकून आल्यात. कुठलं त्याच्या मागे पाठीमागे प्रेरणा कुठली होती, मेहनत कुठली होती? आपले वडील सुद्धा आमदार राहिलेले आहेत, मात्र तो खूप अगोदर जवळपास 3 दशकापूर्वीचा काळ होता. तर ही एक महिला असूनही आपण कसं काय हे कर्तृत्व सिद्ध केलंय? राजकारणामध्ये आपण सातत्याने काम करत गेलं, लोकाभिमुख असलं आणि लोकांच्या फायद्याची कामं जर आपण करत गेलो तर लोक जाणतात, जुमानतात. मला असं वाटतं म्हणूनच आम्ही ह्या ठिकाणी आता एवढं सगळीकडे बदल झाला, पण आमची कामं होती म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा इथे निवडून येऊ शकलो. हो, महिला आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. विदर्भातून मी एकमेव आहे. त्रास होतोच. सोबतचे कलिग्स पण कधी कधी त्यांना वाटतं की एकमेव आहे, त्यांना जास्त बहुतेक साथ भेटेल किंवा समोर जातील. त्यातल्या त्यात सगळ्या भाषेंवर जर आपला कमांड असला आणि आपल्याला जर गोष्टी समजत असल्या तर त्या गोष्टीचा त्रास कुठेतरी होतो, पण तो सहन करण्याची शक्ती आपल्याकडे असली पाहिजे, काम करण्याची शक्तीही असली पाहिजे आणि काम करत गेलं तर तुम्हाला प्रचिती मिळत जाते. म्हणजे कर्मण्यवाधिकार असते माफुले शुकदाचना या नीतीवर आपण चालत आहात. तिवसासारख्या अत्यंत छोट्या भागातून आपण आलेला आहात आणि किंबहुना विदर्भाचा विकासाचा अनुच्छेद भरून काढायचा आहे. कारण जी एक लाट आलेली होती तत्कालीन बीजेपीची, त्या लाटेला पुरून आपण ओरले आहेत असं आपल्याला वाटतं. किती त्रास झाला त्यावेळी, म्हणजे प्रवासाच्या विरुद्ध पोहताना त्रास झाला जाणवत होतो, पण 21,000च्या वरच्या लीडने आलो निवडून. कामं होती, मी मगा तेच बोलले, कामं होती, कामं करू शकलो, लोकांपर्यंत ज्या काही योजना होत्या त्या आम्ही पोचवू शकलो, म्हणून आम्ही त्या ठिकाणी राहू शकलो, म्हणजे पुन्हा एकदा निवडून येऊ शकलो. आहे विदर्भामध्ये बॅकलॉग आहे. माझा मतदारसंघ पूर्ण ग्रामीण मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघामध्ये नगरपालिका नाही, आत्ताच मी एक नगरपालिका घोषित करून घेतली सरकारकडनं. तिवसा शहराला नगरपंचायत करून घेतलं. त्याच्यातून इलेक्शन्स व्हायचे आहेत. नगरपंचायतचे इलेक्शन झाले नाही, आता पहिलं नगरपंचायतचं इलेक्शन होणार काही दिवसांनी. तर ह्या डेव्हलपमेंटचा इश्यू आहे. लोकसंख्या जास्त आहे तर नगर परिषद झाली पाहिजे, जास्त फंड आला पाहिजे, पैकी झालं. माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण जरी असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी, जन्मभूमी, गाडगेबाबांची निर्वाणभूमी, मग रुक्मिणीचं माहेर, ह्या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. रिलिजियस टुरिझम, ॲग्रो टुरिझम, फॉरेस्ट टुरिझम, या सगळ्या गोष्टी आहे. मोठी एक MIDC आहे. तिथे मागच्या वेळेला जेव्हा आमची सरकार होती तेव्हा आम्ही 5 MOUs करावून घेतलेले होते. टेक्स्टाईल झोन डिक्लेअर करून घेतलेला होता. इंडिया बुल्स त्या ठिकाणी आलं. काही लोकांनी मला म्हटलं पॉवर प्लांट आहे, काही लोकांनी म्हटलं की नाही गरज नाही, तुम्ही विरोध केला पाहिजे. पण म्हटलं आपण जर प्रत्येक गोष्टीला विरोध करत गेलो तर डेव्हलपमेंट कशी होणार? पंतप्रधान त्यावेळेला मनमोहन सिंग साहेब होते, विलासरावजी होते, त्यांनी आम्हाला म्हटलं की नाही तुम्ही सपोर्ट करावा आणि विजेची गरज आहे म्हणून आम्ही तो प्लांटला सपोर्ट केलं. त्या प्लांटला सपोर्ट केलं म्हणून मग टेक्स्टाईल झोन आम्ही डिक्लेअर करू शकलो. बाकी मग टेक्स्टाईल युनिट्स आले, डेव्हलपमेंट होते, लोकांना दिसती आहे डेव्हलपमेंट, लोक साथ देत आहेत. शेवटी विकास महत्त्वाचा आहे, काम महत्त्वाचं आहे, काम केलंच पाहिजे. लोकांना आपण उरून पुरलोच पाहिजे. लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आहोत म्हणून सेवेभाव ठेवूनच त्या ठिकाणी आपण काम करत गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी सक्सेस मिळतो. राजकारणाशिवाय एक प्रश्न असा विचारतो आपल्याला. आपण दिल्लीत आलेले आहात खास करून, आणि दिल्लीतल्या महिलांशी आज मी चर्चा करीत असताना त्यांच्याकडून जाणवलं की अनेक कायदे झालेले आहे महिला सुरक्षिततेसाठी, सक्षमीकरणासाठी, सशक्तीकरणासाठी. मात्र तरीही काही महिलांनी खंत बोलून दाखवली की महिलांना आजही सुरक्षित वाटत नाही. पोलीस आहेत, सरकार आहे, मात्र काही महिला आपल्या स्वतःच्या वाड्यामध्ये, स्वतःच्या परिसरामध्ये सुद्धा सुरक्षित वाटत नाही. तर कुठेतरी महिलांच्या संदर्भात पुरुषांची मानसिकता बदलावी असं आपल्याला वाटतं. नाही, बदललीच पाहिजे. मला काल एका पत्रकाराने फोन केला आणि मला म्हटलं की महिलांच्या आरक्षणाचं बिल आपण पास केलं पाहिजे एवढ्या वर्षापासून. म्हटलं हो, आता भाजपची सरकार आहे, भाजपने करावं, ते का नाही करावं. पण म्हटलं माझं वैयक्तिक मत असं आहे की इक्वॅलिटी, सिक्युरिटी अँड रिस्पेक्ट ह्या जर गोष्टी असल्या तर आरक्षणाचीच गरज पडत नाही. नाही तर मग आरक्षण देऊन तुम्ही काय करता,
तुम्ही तिथे आता सरपंच पतीच तिथे फेमस होऊन जातो, मग सरपंचाला काय समजत नसतं, मग एखाद्या वेळेला सचिवच त्याच्यावर दादागिरी करतो. या सगळ्या गोष्टी होतात आणि मग अँटी करप्शनमध्ये बिचाऱ्या महिला सरपंच पकडल्या जातात, त्यांना माहिती नसतं. त्याच्यासोबत ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत कायद्याने दिलेल्या आहेत, मी महिला म्हणून मला काय अधिकार दिलेले आहेत, तर त्या गोष्टी अधिकारांचं इम्प्लिमेंटेशन होणं जरुरी आहे. तुम्ही महिलांबद्दल बोललात म्हणून मी सांगते तुम्हाला, माझे यजमान गेले आता 10 वर्ष झाले आणि मी फार लहान होती त्यावेळेला. मी मोठ्या घरात जन्मली, माझ्या वडिलांच्या घरात जन्मली, मोठ्या घरामध्ये माझं लग्न झालं. पण मी स्वतः अनुभवलेलं आहे की एकटी बाई जर असली तर तिला त्रास होतो, घरातही त्रास होतो आणि दारातही त्रास होतो. तर ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. म्हणजे बाई असली, आत्ता परवा आम्ही आता एका मीटिंगला बसलेलो होतो, तर AICC मध्ये गेलो, तिथे काही कामं झाली. मग आमच्यासोबत काही कलिग्ज होते, मेल MLAs होते. अरे म्हणे खूप जास्त बाया झाल्या, मग निघून गेले. तर हां, मग आम्ही बोललो, अरे तुम्हाला असं वाटलं? आम्ही म्हटलं कशी कामं करत असो. तर मला मुली, हां तुला काय म्हणे, तू तर मानशीच आहे. अशी तुला काय फरक पडतोय, म्हणजे तू तर मानशीच आहे. असे वाक्यप्रचार आमच्या कलिग्सनी केले. मग राखीव तुम्ही रिझर्वेशनच्या गोष्टी करतायत आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही इग्नोर करतायत, त्याला काय अर्थ? गिव्ह अस सिक्युरिटी, गिव्ह अस रिस्पेक्ट, गिव्ह अस इक्वॅलिटी. नाही रिझर्वेशन दिलं तरी चालेल. म्हणजे फक्त पद देऊ नका, वास्तविक त्या पदाची तुम्ही गरिमा वाढवा, त्या पर्टिक्युलर महिलेचा तुम्ही सन्मान करावा अशी अपेक्षा. हिंदुस्थानाचे लोक आहोत, हिंदुस्थानाची संस्कृती तुम्ही बघितली तर साध्वी महिला साध्वी पण होत्या, ज्यांचा खूप मान सन्मान होतो. तुम्ही दुर्गा मातेचा मान सन्मान करता, तिथे तुम्ही त्यांची लक्ष्मी मातेचं तुम्ही पूजन करता. मग त्या हिशोबाने तुम्ही महिलांना बघायला काय होतंय? गर्जा महाराष्ट्राला माझ्या खूप खूप शुभेच्छा. भरपूर लोकाभिमुख राहावा, वास्तविकता समोर आणा. मीडिया हा लोकतंत्राचा चौथा पाया म्हटला जातो, त्या हिशोबाने चाला आपण, अशी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. तुमच्या ह्या चॅनलला, मराठी माणसाच्या चॅनलला, मराठी मातीतल्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद यशोमतीजी, आपण आमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद. दिवसासारख्या अत्यंत छोट्या भागातून आलेल्या, प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्या, अक्षरशः सालोमन मास्यासारखं प्रवाहाच्या विरोधात पोहून या छोट्या भागातून येऊन सुद्धा अनेकांना पुरून उरलेल्या, भारतीय जनता पार्टीची लाट असताना सुद्धा एकमेव काँग्रेसच्या आमदार या जिंकून आल्या होत्या. अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं निश्चितच कौतुक करायला हवं. कॅमेरामन मनसूरसह मी अयाज मोहसिन, गर्जा महाराष्ट्र न्यूज, न्यू दिल्ली. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.